मुख्यमंत्र्यांना धन्यवाद. साश्रू नयनांनी आशाताईंना अखेरचा निरोप या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आशा भोसले यांचे स्वर कायमच आपल्या सोबत राहतील. स्वरसम्राज्ञी आशा भोसले. एक सुवर्ण युगाचा अंत झालाय. आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी आपापल्या जागेवरच थांबायचंय. सर्वात प्रथम माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परिवाराशी भेट करतील आणि त्यानंतर इथून मधून कोणी येऊ नका. आपण अशाच एका ग्रुप वाईज जाणार आहोत. कृपया सहकार्य करा. जी मंडळी मध्ये उभे त्यांना की विनंती थोडंसं आपण अजून आणि बाजूला व्हावं कारण इथे मीडिया कव्हरेज सुरू आहे. कृपया सहकार्य करा. सर्वांनी डावीकडनं यावं आणि उजवीकडनं प्रस्थान करावं. सर्वांनी रांगेत यावं अशी पुन्हा एकदा विनंती करतो. असंख्य चाहत्यांच्या कृपया सर्वांनी रांगेत यावं अशी पुन्हा एकदा नम्र विनंती करतो. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सूर वेरले पण आवाज अमर राहील असंच आशाताईंच्या बाबतीत म्हणता येईल. साश्रू नयनांनी असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीमध्ये आशाताईंना आज अखेरचा निरोप देण्यात आलाय. त्यांचे सूर मात्र नेहमीच अजरामर राहणार आहेत. राजकीय तसंच बॉलिवूड क्षेत्रामधील अनेक मान्यवर आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते. आज आशाताई जरी आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांचे सूर मात्र आपल्या सोबत नेहमीच असणार आहेत. संगीत विश्वातला हे एक युग होतं जे स्वरांनी भारलेलं होतं, सुरांनी भारलेलं होतं आणि एका वेगळ्या बाजानं आशा भोसले यांनी आपली ओळख निर्माण केलेली होती. ते युग आज अनंतात विलीन झालंय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आशा भोसले यांना अखेरचा निरोप दिलाय. साश्रू नयनांनी आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यात आला.